रसिका हो, भारतीय संगीत क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध गायक मन्ना डे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ते विलक्षण लोकप्रिय होतेच, पण हिंदीप्रमाणेच इतर प्रादेशिक भाषांमधून सुद्धा त्यांनी गाणी म्हटलेली आहेत. म्हणजे उल्लेखच करायचा झाला तर बंगाली, भोजपुरी, पंजाबी, आसामी, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि अर्थातच मराठी भाषेत सुद्धा जवळपास त्यांची 3500 गाणी आहेत. आणि अर्थातच ती सगळीच गाणी विलक्षण लोकप्रिय आहेत. 1942 साली प्रदर्शित झालेला तमन्ना हा हिंदी चित्रपट, त्यातलं जागो आई उषा हे गाणं त्यांनी गायलं आणि त्यांच्या पार्श्वगायन कारकिर्दीची त्या गाण्यापासून सुरुवात झाली. तेव्हापासून जवळपास 2006 सालापर्यंत ते गाणी गात होते. त्यांना अनेक नामांकित पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मश्री, पद्मविभूषण, जीवनगौरव पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. तर रसिका हो, मन्ना डे यांना आपण प्रसिद्ध गायक म्हणून ओळखतोच, पण त्याचबरोबर ते उत्तम कुस्ती खेळायचे. प्रसिद्ध कुस्तीपटू गोबर गुहा यांच्याकडून त्यांनी कुस्तीचं रीतसर प्रशिक्षण घेतलं होतं. अखिल भारतीय चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत मन्ना डे यांनी मजल मारलेली होती. पण मुळातच त्यांचं गाण्यावर खूप मनापासून प्रेम होतं आणि म्हणूनच त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाप्रमाणे त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं. वयाच्या 90व्या वर्षापर्यंत ते गायचे आणि रोज 3 तास रियाज अगदी न चुकता ते करायचे. आणि म्हणूनच अनेक उत्तमोत्तम गाणी मन्ना डे यांनी गायलेली आहेत. संगीत क्षेत्रामध्ये रोज 3 तासांचा रियाज जसा त्यांनी चुकवला नाही, त्याचप्रमाणे व्यायाम करण्यात सुद्धा त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. स्वतःच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. असं नेहमी सांगितलं जातं की रेकॉर्डिंगच्या वेळेला सुद्धा ते बाहेरून काहीच खायला घेत नसत. नेहमी घरूनच ते काहीतरी घेऊन रेकॉर्डिंगच्या ठिकाणी येत असत आणि घरचं खाणंच ते पसंत करायचे. पार्श्वगायन करताना ज्या अभिनेत्यासाठी गाणं म्हणायचे त्याच्या लकबींचा ते अगदी बारकाईने अभ्यास करायचे आणि मगच ते गाणं सादर करायचे. पडोसन चित्रपटामधलं एक चतुर नार करके सिंगार हे गाणं आणि ते गाणं चित्रपटामध्ये गाणारा मास्टरजी सगळ्यांच्याच लक्षात राहिलंय. ते अर्थातच मन्ना डे अशा प्रकारचे परिश्रम गाणं म्हणताना घ्यायचे म्हणूनच. आणि मेहमूद यांनी सुद्धा पडद्यावर ती भूमिका उत्तम वठवलेली आहे. त्यामुळे मन्ना डे यांनी गाणी जी म्हटली ती अनेक गाणी लोकप्रिय झाली आणि ती आज सुद्धा रसिकांच्या ओठावर खेळतायत. रसिका हो, घरकुल या चित्रपटातलं नंबर 54 हे गाणं आणि त्याविषयीचा मन्ना डे यांचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. नंबर 54 हे गाणं काही केल्या मन्ना डेंना मनासारखं जमत नव्हतं. भरपूर रिटेक्स झाले. शेवटी ते कंटाळले आणि मग त्यांनी संगीतकार सी रामचंद्र यांना असं सांगितलं की आता मी हे गाणं म्हणणार नाही, तुम्ही हे गाणं दुसऱ्या कोणाकडून म्हणून घ्या, माझं काही म्हणणं नाही. पण आपल्याला माहिती आहे की मन्ना डे हे किती ताकदीचे गायक आहेत हे संगीतकार सी रामचंद्र यांना पूर्णपणे ठाऊक होतं. त्यांनी त्यांची खास संगीताच्या भाषेमध्ये समजूत घातली आणि त्यांना असं पटवून दिलं की तू एक उत्तम गायक आहेस आणि उत्तम गायकाला कुठलंही गाणं गाताना भाषेचं बंधन मध्ये येत नाही. गाणं हे त्या सगळ्या पलीकडचं असतं. गाण्यातला भाव कळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि तो भाव तुला कळलेला आहे आणि म्हणून तू थोड्या वेळाने प्रयत्न कर, पण हे गाणं तुलाच म्हणावं लागेल, असं संगीतकार सी रामचंद्र यांनी मन्ना डेंना पटवून दिलं. आणि मग मन्ना डे यांनी सुद्धा ते आव्हान स्वीकारलं. रसिका हो, मन्ना डे यांनी मराठी भाषेमध्ये जवळपास 55 गाणी म्हटलेली आहेत. असे गुणी गायक मन्ना डे त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आपल्या नेहमीच लक्षात राहतील. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.